उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, अशोक भाऊ इसगुडे आणि सगळेच आलेले सर्व अधिकारी, नगरपालिकेचे सर्व उपस्थित सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, इंदापूर शहरातील सर्व नागरिक आणि मोठ्या संख्येने आलेल्या सगळं महिला भगिनी, त्याचप्रमाणे इथं उपस्थित असलेल्या आमच्या नायकोडे सरांच्या याच्यामध्ये अतिशय वैद्यकीय क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या सगळ्या आमच्या भगिनी, पत्रकार आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो, आज तसं पाहिलं तर विकसित भारत संकल्पना यात्रा हा शासकीय कार्यक्रम आहे. हा काही कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही आणि सगळ्या देशामध्ये हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी एक शासकीय GR काढला आणि तो GR काढून त्यांनी 2 भागामध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रेचा विभाजन 2 भागामध्ये केलं. एक ग्रामीण भागामधली एक विकसित भारत संकल्प यात्रा आणि दुसरी शहरी भागासाठी एक विकसित भारत संकल्प यात्रा. कारण शहराच्या योजना वेगळ्या आहेत आणि ग्रामीण भागाच्या योजना वेगळ्या आहेत. आणि या संदर्भामध्ये ज्या ज्या नगरपालिकेचे चीफ ऑफिसर आहेत किंवा महापालिका किंवा महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत यांच्यावर शहरातली जबाबदारी आहे आणि ग्रामीण भागामध्ये गट विकास अधिकारी आणि तहसीलदार म्हणजे हे प्रशासनामधले जे प्रमुख अधिकारी आहेत त्यांनी हे गावागावापर्यंत या भारत विकसित संकल्प यात्रेचा जो भाग आहे तो लोकांच्या पर्यंत हवा. म्हणून आज आपल्या इंदापूर शहरामध्ये ही विकसित भारत संकल्प यात्रा आली. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून ह्या यात्रेचं सुद्धा मनापासून स्वागत केलं पाहिजे. 2 दिवसापूर्वी आम्ही बेलवाडीला आपल्या मध्य प्रदेशच्या खासदार कविताताई आल्या होत्या, तहसीलदार साहेब तिथं होते आणि तिथं सुद्धा जवळजवळ 96 गावामध्ये आपली ही यात्रा ग्रामीण भागामध्ये पोहोच झालेली आणि आज शहरामध्ये ही यात्रा आली. खरं म्हणजे या यात्रेचं उद्देश काय? विकसित भारत संकल्पना ही येणाऱ्या पुढच्या 25 वर्षाकरताचा हा आराखडा आहे. म्हणजे 2047 साली आपला भारत देश हा जगामध्ये विकसित करण्यामध्ये आणि विकसनशील घडवण्यामध्ये आणि जगातली सगळ्यात मोठी इकॉनॉमी डेव्हलप करण्यामध्ये जर कुणाचा नंबर 1 लागणार असेल तर तो भारत देशाचा लागणार आहे हे आपल्या सर्वांना विचारून चालणार आहे. आणि म्हणून एवढे स्टॉल लागले तिथं, या सगळ्या स्टॉलची जरा माहिती घ्या. योजना सोपी आहे, गडबडून जाण्याची काही कारण नाही. ही योजना म्हणजे काय की ज्या ज्या योजना गरीब माणसांच्या करता काढलेल्या आहेत, ज्या ज्या योजना महिलांच्या करता काढलेल्या आहेत, ज्या ज्या योजना अल्पसंख्याकांकरता काढलेल्या आहेत, ज्या ज्या योजना युवकांच्या बेरोजगारी दूर करण्याकरता काढलेल्या आहेत आणि ज्या ज्या योजना शहराच्या विकासाकरता काढलेल्या आहेत, या सगळ्याचा अंतर्भाव या विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आहे. उदाहरणच सांगायचं झालं तर या ठिकाणी आता चीफ ऑफिसरनी सांगितलं की आपल्याकडं पंतप्रधान आत्मनिर्भर निधी योजना, ही योजना काय तर जे फुटपाथवर जे विक्री करतात, साधं काम आहे, माहित नाही आपल्याला, फुटपाथवर जे विक्री करतात त्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे. अशा लाभार्थींना 10,000 रुपयाचा अनुदान. त्या बिचाऱ्याचा महिन्याचा धंदा 10,000चा होत नाही, पण त्याला 10,000 रुपये देण्याचं काम या योजनेमधून मिळतंय. पण दुर्दैवानं तुम्हाला माहितच नाही. दुसरी योजना त्याच्यामध्ये काय आहे की त्याला जर 1 वर्षाचं कर्ज पाहिजे असेल तर 1 वर्षाच्या कर्जाचा कालावधी हा साधारणतः त्याला 20,000 रुपये त्याला त्यामध्ये मिळणार आहे. माझी सगळ्या कार्यकर्त्याला विनंती अशी आहे की या इंदापूर शहरामध्ये आणि आसपासच्या भागामध्ये जेवढे फुटपाथवर व्यवसाय करतात, तो टपरीवाला असेल, चायचा गाडीवाला असेल किंवा फळ विक्रीदार असेल किंवा एखादा छोटा मोठा व्यवसाय करणार असेल तर त्याला ह्या योजनेचा लाभ मिळतो. याची माहिती आपण घेऊन जावा. जे पात्र असतील त्याला ते मिळेल. मंजूर करताना त्याला कुठल्या पक्षाची शिफारस लागत नाही.
मंजूर करताना ह्याला कुठल्या समाजाची शिफारस लागत नाही. मंजूर करताना फक्त त्या कॅटेगरीतला तो लाभार्थी आहे का नाही एवढंच काम बघायचं आपल्याला. तर याचा फायदा मित्रांनो आपण घ्यावा. दुसरं काम काय याच्यामध्ये तर पंतप्रधान आवास योजना ज्याला आपण PMAY अशी योजना आपण म्हणतो. ही योजना तर इतकी महत्वाची आहे. आज आपल्या इंदापूर शहरामध्ये 183 लोकांना त्यांच्या खासगी जागा होत्या. त्या 183 लाभार्थींना बरोबर आहे शिवसेना त्यांना आपण पत्र दिलं. त्यांना 2.5 लाख रुपयाचं अनुदान म्हणजे 3 लाख रुपये राज्य सरकार 1 लाख रुपये केंद्र सरकार बरोबर आहे का उलटे 1.5 लाख रुपये केंद्र सरकार आणि 1 लाख रुपये राज्य सरकार 2.5 लाख रुपयाचं अनुदान 183 लोकांना मिळालं. मला असं वाटतं अजून लाभार्थी याच्यामध्ये आहेत. जी यादी झालेली आहे ती 2 ते 2.5 हजार लोकांची यादी झालेली आहे. माझी सगळ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की हा फायदा घ्या आणि त्यातून ज्याला घर नाही त्याला घर देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून होत आहे. तिसरं महत्वाचं काम जे आहे ते आयुष्यमान भारत योजना ज्याला आपण 5 लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण. त्या समोर बसलेल्या सगळ्या मुलींनी घरोघरी जाऊन मध्ये आम्ही सुद्धा रावसाहेब एक कार्यक्रम घेतला होता आणि तो कार्यक्रम घेऊन आपण बऱ्याच ठिकाणी कार्ड वाटप केलं. आज जवळजवळ 7,000 लाभार्थी साधारणतः ते कार्ड वाटप आपण करणार आहे. त्याला 1335,000 जरी दुर्दैवानं झाले त्यातला एक जरी आजार झाला तरी त्याला 5 लाख रुपयापर्यंत विम्याचं संरक्षण त्या कार्डाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि परवा राज्य सरकारने असा एक निर्णय घेतला की महात्मा फुले जन आरोग्य योजना ही सुद्धा 5 लाख रुपयापर्यंत केली आणि जी माणसं याच्यामध्ये बसत नाहीत त्याला तेही कार्ड देण्याचं काम मला असं वाटतं आता राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. त्याचा प्रचार आणि प्रसार आपण करावा ही एक आपल्याला सर्वांना या निमित्ताने विनंती करायची. चौथा निर्णय प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया याच्यामध्ये सुद्धा वैयक्तिक लाभार्थीला 10 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळतंय. त्यामध्ये 35% प्रमाणे 3.5 लाख रुपयाचं अनुदान त्याला प्राप्त होणार आहे. पण ह्या योजना आपल्याला माहित नाहीत. याचाही या अशा विकसित भारत संकेताच्या माध्यमातून आपण फायदा घ्यावा. दीनदयाल अंत्योदय योजना ज्याचा आपल्याला माहिती आहे की 25 किलो 35 किलो धान्य मिळतंय बचत गटाच्या माध्यमातून मिळतंय. इथं आमच्या एका महिला बचत गटाचा स्टॉल लागलेला आहे. इथं उज्ज्वला गॅस योजनेचा स्टॉल लागलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने जर आपण बघितल्या तर ह्या तुमच्या करता आहेत. संपतो हा या स्टेजवर बसलेल्या माणसाकरता नाही जे तुमच्या करता आहेत आणि म्हणून त्याचा फायदा आपण या माध्यमातून घ्यावा. स्वच्छ भारत अभियान यामध्ये सुद्धा साधारणतः शौचालयाच्या बांधकामासाठी 12,000 रुपये हे आपल्याला अनुदान म्हणून यामध्ये मिळतंय. रमाई आवास योजना ही सुद्धा योजना अतिशय चांगली आहे. त्याच्यामध्ये 2.5 लाख रुपयापर्यंत अनुदान मिळतंय आणि दिव्यांग लाभार्थी यांना सहाय्य योजना. आता ही योजना मला तर वाटतं इथं बसलेल्या एकाही माणसाला माहित नसून ही योजना काय तर नगरपालिकेला त्याच्या बजेटमधून 10 लाख रुपये दरवर्षी या योजनेकरता काढून ठेवायला सांगितलं. ते पैसे आपल्याकडे शिल्लक आहेत. जर कोणी अपंग असेल दिव्यांग असेल आणि त्याचं पर्सेंटेज 30%, 40%, 50%, 70% असेल तर त्याला 5,000 रुपयापासून 10,000 रुपयापर्यंत वर्षाला एकदा त्याला ती रक्कम एक अनुदान म्हणून त्याला द्यायची आणि ते सुद्धा 10 लाख रुपये. उद्या आपल्याकडे समजा एक 100 माणसं दिव्यांगाची सापडली तर तेवढ्या 100 माणसांना एक पुण्याचं काम आहे. कारण त्या बिचाराकडे कुणाचं लक्ष नाही आणि म्हणून गोरगरीब लोकांच्या करता म्हणून आलेली ही विकसित भारत संकल्पना यात्रा आहे. याचा आपण आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी आपल्याला बसवण्याची आवश्यकता आहे. आता आपल्या इथं शेजारी हे जे काही स्क्रीनवर दाखवलंय की इंदापूर शहरा प्रदूषण मुक्त निसर्गमय नगर करणं त्याचबरोबर एक योजना आपल्या सरस्वती नगरला आपलं एक काम चाललेलं आहे. परवा रावसाहेब आम्ही ते काम बघायला गेलो. शिव मला वाटतं देवकर मॅडम होत्या अधिकारी पण सगळे होते. तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि तिथे एक सॅम्पल फ्लॅट केलेला आहे. आता ही योजना काय आता इथं स्टॉलला सगळ्यात जास्त गर्दी त्याच योजनेला. त्याचं कारण असं आहे ही योजना अशी आहे समजून घ्या विषय हा. आणि मला असं वाटतं की
समोर दिसते बघा आता योजना. तर ही सरस्वतीच्या नगरच्या रोडला ही अशा पद्धतीनं खाली शॉपिंग सेंटर्स होणार आहेत. ते शॉपिंग सेंटर्स हे नगरपालिकेच्या मालकीचे आहेत. नगरपालिका नियमाप्रमाणे त्याचं ऑप्शन करून ते तुम्हाला गाळे देतील. त्याच्या पलीकड हा व्ही आकाराचा असा एक त्रिकोण आकाराचा हे भाग आहे आणि ह्याच्यामध्ये 583 फ्लॅट आहेत या योजनेमध्ये. आता हे 583 फ्लॅटची क्वालिटी जर आपण बघितली तर 9 लाख मला वाटतं आणि 69,032 रुपयाला, म्हणजे 9,69,032 रुपयाला एका फ्लॅटची किंमत आहे. हे जे व्हिडिओ दिसतोय आपल्याला हे असंच होणार आहे ते. आणि हे माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचे स्वप्न आहे. आणि मला विश्वास आहे आपल्याला की आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या योजना झालेल्या आहेत सगळ्यात नंबर 1 ची योजना जर कोणती होणार असेल तर ती इंदापूर शहरातली आपली योजना होणार आहे. आणि अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी चाललंय. आता या योजनेमध्ये कोण लाभार्थी आहेत तर आपल्याकडे यादी आहे. ती यादी मला तुमचा नोडल ऑफिसर कोण आहे तिथं? देशमुख पुढे, देशमुख वर या जरा स्टेजवर. हा तिथे जरा आवाज कमी करा, ते आवाज कमी करा. हे देशमुख या योजनेचे नोडल ऑफिसर आहे. ज्याला कुणाला संपर्क साधायचा ते ह्या माणसाची संपर्क साधा. तुम्ही नंतर तुमचा मोबाईल नंबर द्या. तुमच्या नगरपालिकेमध्ये एक कक्ष उघडा, तिथे एखादं छोटं ऑफिस काढा. तो जो सॅम्पल फ्लॅट झालेला आहे तयार, तो सॅम्पल फ्लॅट माझ्या माहितीप्रमाणे 321 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. बरोबर आहे? 321 कार्पेट एरिया. त्याला वीट काम नाही, पूर्ण आरसीसी मध्ये कॉन्क्रिटिंग आहे. दर्जा, त्याचं किचन, त्याचं डायनिंग, एक बेडरूम आणि त्याला बाल्कनी. मी स्वतः जाऊन ते फ्लॅट सगळे बघितले. काम जाता येता बघतोय मी. आणि म्हणून मी सीओला सांगितलं की क्वालिटीच्या बाबतीत अजिबात तिथं हायगे करायचे काम नाही. एक उत्तम आपल्या या शहरामधली एक वसाहत होईल. आणि हे जर कंप्लीट झाली तर त्याच्या पलीकडे पण जागा आपली आहे. ती खरं म्हणजे जागा गेली होती. मी 2012-14 ला मंत्रिमंडळात असताना मी म्हणलं ही जागा अजिबात कुणाला द्यायची नाही, ही जागा आपल्याला लागणार आहे. रावसाहेब आता ही सुद्धा नगरपालिकेची 25 एकर जागा आहे ना, ही सुद्धा आज इथं बसता आलं नसतं आपल्याला. इथं ही 25 एकर जागा, मला इथं राजकीय भाषण करायचं नाही, पण कोणीतरी ही 25 एकर जागा 1 रुपयात कुणाला देऊन टाकली होती. त्यावेळेस पहिला विरोध मंत्रिमंडळामध्ये मी केला. सांगितलं ही जागा देऊन चालणार नाही, नगरपालिकेची जागा आहे. आमची नगरपालिका पगाराला भाग असताना तर एवढी मोठी प्रॉपर्टी नगरपालिकेची जर कोणाला देणार असाल तर त्याला आमचा विरोध आहे. मित्रांनो, कल्पना करा, त्याची राजकीय किंमत मला मोजावी लागली. काय लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या, काय लोकांचे वैयक्तिक स्वार्थ दुखावले गेले रावसाहेब, पण त्याची चिंता मी केली नाही. निवडणुका येतील जातील, जय पराजय होईल जाईल तो नंतरचा भाग आहे. पण ज्या पदावर आपण काम करतो त्यावेळेस आपलं दायित्व आहे त्या सामान्य माणसाचा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेबद्दल कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि ती जागा आपण वाचवली. म्हणून रावसाहेब तुमचं सेंट्रल बिल्डिंग झाली, तुमचं कार्यालय झालं, 100 फुटी रोड झाला, शॉपिंग सेंटर झालं, पलीकडे 3 कोटी रुपयाचं योग भवन. मी आपल्याला दाव्यानं सांगतो, योग भवन अख्ख्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही असं योग भवन आज या ठिकाणी होत आहे. आणि ते कुणाच्या मालकीचं आहे? नगरपालिकेच्या मालकीचं आहे. सगळं नगरपालिकेच्या मालकीचं आहे. त्याच्यात कुणाचाही वैयक्तिक स्वार्थ नाही. इथं ज्येष्ठ नागरिक भवन बांधलं आपण सांगतो. हे सुद्धा आज जवळजवळ 650 ज्येष्ठ नागरिक येतात सांगतो. म्हणजे नियोजन करताना या शहराचा चेहरा मोहरा आणि या शहराची उद्याच्या 50 वर्षामधली गरज काय. आता आपण 32 कोटीची योजना या शहराची मंजूर केली पिण्याच्या पाण्याची. आम्ही त्याचा प्रोपोगंडा कधी केला नाही, पण आज 4 टाक्या बांधल्या. आज दुष्काळी परिस्थितीमध्ये सुद्धा, अडचणीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा आज आपल्या इंदापूर शहराला एक चांगलं स्वच्छ आणि जवळजवळ 80,000पर्यंत जरी लोकसंख्या गेली तरी तुम्हाला फिल्टरचं पाणी मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली. जॅकवेल सुद्धा शिवसाहेब आपण खाली नेलं. त्या जॅकवेलला सुद्धा पुन्हा एक 2-3 कोटी रुपये खर्च करावा लागला. पण ते जॅकवेल जर खाली नेलं नसतं तर 0 लेवलच्या खाली उजनीचं पाणी गेल्यानंतर आपली योजना बंद पडली असती. ते काम सुद्धा या ठिकाणी केलं. आता आज आमची जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होती. मी केलं कुणी केलं हे सांगण्याच्या पलीकडे मी गेलेला माणूस आहे. पण या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आहे. या राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे. या राज्यामध्ये केंद्राची मदत आपल्याला मिळते. आणि म्हणून या तालुक्याचं आणि राज्याचं जे वैभव आहे
मालोजी राजेंच्या गडीच्या संवर्धनाच्या संदर्भात त्याचा आराखडा तयार झाला. खरं म्हणजे आम्ही पहिल्यांदा दिल्यानंतर तो काय अजूनही तो आराखडा जो झालाय मंजूर आता त्याच्यामध्ये खूप त्रुटी आहेत. आणि म्हणून आज सकाळच्या 8 वाजताच्या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की 35 कोटीमध्ये मालोजी राजेंचं त्या ठिकाणी गडीचं काम होणार नाही. 50 कोटी रुपये त्या कामासाठी मंजूर झालेले आहेत. हे सुद्धा मला आपल्या सर्वांना या ठिकाणी मुद्दाम सांगायचंय. आणि सुधारित रिवायत आराखडा त्याचं टेंडर काढण्याच्या अगोदर सार्वजनिक बांधकाम खात्याला आम्ही सांगितलं आणि आजच्या सकाळच्या मीटिंगमध्ये झालं. कारण हे निधी हा पर्यटन विभागाच्या माध्यमातून येणार आहे. पर्यटन खात्याचे मंत्री नामदार गिरीश महाजन साहेब आहेत, त्यांच्याकडे हा विभाग आहे. आणि मग त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी राज्याच्या बजेटमधून आपल्याला हे पैसे उपलब्ध करून द्यायचं काम केलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने ज्यावेळेस आपण कामं करतो त्यावेळेस या शहराचा येणाऱ्या उद्याच्या भविष्य काळामध्ये आता बघा, ज्यावेळेस माझ्याकडे काही माझ्या वाट्याला काही निधी मिळाला त्या निधीची कामं आपल्या डोळ्यासमोर आहेत. समजतो हा 100 फुटीचा रस्ता हे काम माझ्या पत्रावर मंजूर झालं. ह्या कामाची क्वालिटी बघा. तहसीलदार पासून पलीकडे जाणारं रस्त्याचं काम आहे, त्या रस्त्याच्या कामाची क्वालिटी बघा. शेवटी निधी आपण आणताना मेहनत करावी लागते, पण आलेला पैसा हा क्वालिटी वर्कच झाला पाहिजे. आणि त्या क्वालिटीतून सामान्य माणसाला मला आठवतंय बबनराव शेट्टी आपल्या गल्लीमध्ये सगळी मुलं माझ्याकडे आली शिवसाहेब आणि मला म्हणली साहेब आमच्या घरी चहा प्यायला चला. काय रे बाबा म्हणले आमच्या गल्लीचा रस्ता कसा झालाय ते बघायला गेला. मला वाटलं काही चुकलं बिकलं काय पुढे ठेवतो. बघायला गेल्यानंतर अगदी दोरीत दिसत अशा प्रकारचा रस्ता त्या ठाकर गल्लीमध्ये. बरोबर आहे का? मी उदाहरण म्हणून सांगतो. हा जाता येता परवा मी ह्या हॉस्पिटलमध्ये थांबलो आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून घेतलं. इथून जे रस्त्याचं सिमेंटचं कॉन्क्रिटिंगचं जे काम चाललेलं आहे आणि म्हणून कामं एखादं काम कमी होऊ द्या, पण जे काम आपण हातामध्ये घेतो ते काम एक तर पारदर्शीपणानं झालं पाहिजे आणि त्याच्या क्वालिटीच्या बाबतीमध्ये कुठेही त्याच्यामध्ये कमतरता भासता कामा. आता ती काम करणारा माणूस काय बघा, त्या स्कीमचं जे काम चाललंय ना त्याला सारखा त्रास येतोय त्याला. मी म्हणलं काय काळजी करू नको, तू काम चांगलं कर. आता ती योजना अशी आहे साधारणतः 9,69,000 रुपये त्या फ्लॅटची किंमत आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमधनं 1.5 लाख आणि राज्य सरकारचे 1 लाख असे 2.5 लाख रुपये त्यातनं अनुदान मिळणार. एखाद्या लाभार्थीचं जर बांधकाम कामगार असल्याचा किंवा अटल बांधकाम कामगार आवास योजनेमधून त्याला 2 लाख रुपये अनुदान मिळणार आहे. म्हणजे ते 2.5 आणि हे 2 म्हणजे 4.5 लाख रुपये झाले. आणि मग उर्वरित राहिलेली रक्कम जी आहे ती त्याला एक तर त्यांनी गुंतवणूक करावी, त्याची काही तेवढी ऐपत नाही गुंतवणूक करायची. मग त्याला म्हाडा असेल किंवा इतर कुठल्या बँका असतील किंवा हुडको असेल सिडको असेल अशातून 5%, 6% व्याजानं त्याला कमीत कमी व्याजामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याची सुद्धा व्यवस्था या योजनेमध्ये आहे. आणि मला वाटतं आतापर्यंत जवळजवळ 30 ते 35 लोकांनी त्याच्यामध्ये रक्कम भरलेली आहे. आणि रक्कम भरताना बुकिंग करताना आपल्याला 33,333 रुपये भरायचे. जो कोणी 33,300 रुपये भरेल त्याचा तो फ्लॅट बुक होईल. आणि मग त्यानंतर मग ती ड्रॉ सिस्टीम वगैरे वगैरे तुमचा काय नियम असेल त्या नियमाप्रमाणे आपण या ठिकाणी करा. दुसरा अलॉटमेंट ज्यावेळेस करायचा आहे त्यावेळेस तुम्हाला 33,000 रुपये भरावे लागतील. आणि उर्वरित रक्कम मग कुणाला 5,19,000 रुपये कर्ज काढावं लागेल, कुणाला 4,52,000 रुपये कर्ज काढावं लागेल. शेवटी त्या कॅटेगरीत जो बसतो. आता कल्पना करा 4-4.5 लाख रुपयामध्ये आरसीसीचं 350 स्क्वेअर फीटाचं कार्पेट एरियाचं घर कुठे मिळेल सांगा. आणि ते पण कायमस्वरूपी. बरं तिथं मध्ये लॉन आहे, वॉटर सप्लायची सोय आहे, तिथं एक शॉपिंग सेंटर आहे. जसं आपण एखादी प्रायव्हेट स्कीम बघतो का ना एखादी, तर प्रायव्हेट स्कीमच्या पेक्षा सुद्धा चांगली योजना या योजनेमध्ये मित्रांनो आपण केलेली आहे. पण सांगण्याचा उद्देश असा आहे की आज आपली ही जी काही यात्रा विकसित भारत संकल्प यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे त्याचा सगळ्याचा आपण वाचन करा, उपयोग करून घ्या. आणि जर कोणाला काही अडचण आली मी तर असं म्हणेल की आपल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे. आणि ह्या सगळ्या योजनेचा लाभ योग्य पद्धतीने आपल्या सर्वांना कसा मिळेल अशा प्रकारचा प्रयत्न मित्रांनो आपण या ठिकाणी करा. मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करणार आहे.
आपण सुद्धा सर्वांनी टाळ्या वाजून मोदी साहेबांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे, कारण त्यांनी एक भूमिका मांडली. आज सुद्धा त्यांचा अहमदाबादमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला. काल त्यांचा सगळ्या उद्योजकांच्या बरोबर एक मोठा कार्यक्रम झाला. मला सांगण्याचा उद्देश असा आहे की या सगळ्या कामाचा केंद्रबिंदू कोण आहे, तर ह्या देशातला, ह्या समाजातला गरीब माणूस जो आहे हा ह्याचा केंद्रबिंदू आहे. आणि या गरीब माणसाला सरकार डायरेक्ट पैसे देते. मला आश्चर्य वाटलं, रावसाहेब म्हणले 1 कोटी रुपयाचं पेमेंट मी तहसीलदार म्हणून महिन्याला. 1 कोटीचा आकडा कुणी लिहून दाखवा, 2 शून्य चुकतील आपले. 1 कोटी रुपये मग ती श्रावणबाळ योजना असेल, संजय गांधी निराधार योजना असेल किंवा आणखीन कुठल्या योजना असतील, त्याच्यातल्या गरीबातल्या गरीब माणसाला त्या योजना आपण मिळतात. आज आपल्या तालुक्यामध्ये 59,000 शेतकरी आहेत. किती? 59,000 शेतकरी. त्या 59,000 शेतकऱ्याला पीएम ची योजना आहे. केंद्राचे 6,000 रुपयाचं अनुदान, राज्याचं 6,000 रुपयाचं अनुदान, म्हणजे 12,000 रुपये दर 4 महिन्याला 2,000 रुपये त्याला मिळतात. 1 वर्षाचे 12,000 रुपये त्या शेतकऱ्याच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे जमा होतात. आणि ते पण कुणालाही मध्ये 1 नया पैसा खर्च करावा लागत नाही. पूर्वी एकदा गमतीनं राजीव गांधी म्हणले होते, मी केंद्रात 1 रुपया पाठवला तर खाली 15 पैसे पोचतात, 85 पैसे गडप होतात. आता केंद्रात 1 रुपया जर आला तर 1 रुपया ज्याच्यासाठी आला त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्याशिवाय राहणार नाही. हा फरक, हा प्रशासनामधला फरक आहे, हा फरक दृष्टिकोन मधला फरक आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक सरकार हे गोरगरिबांसाठीच काम करत असतं, पण अंमलबजावणी करण्याची जी संकल्पना असते ती वेगळी असते. आणि म्हणून आज ही विकसित भारत संकल्प यात्रा, ही गरीब माणसांच्या अंमलबजावणीचा कार्यक्रम हा यशस्वी होतोय. आणि ते तुमच्यापर्यंत जावं पारदर्शीपणानं, तुम्हालाही सगळ्या गोष्टी समजाव्यात. आणि ह्या सगळ्या योजना करताना कुणालाही कसलाही फायदा करून द्यायचा नाही. कुणी जरी उद्या म्हणलं की तुला कार्ड आणून देतो बाबा, मला एक अमक्या तेवढे पैसे दे, अजिबात द्यायचे नाही. आणि तसं जर कुणी म्हणणार पण नाही. पण जर कुणी असं काय म्हणण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला सांगा, आम्ही त्याचा योग्य ठिकाणी बंदोबस्त करू. पण आज गरीब माणसाला या सगळ्या गोष्टीचा फायदा व्हावा. आणि म्हणून सीओ कापरे साहेबांचं सुद्धा आपण सर्वांनी टाळ्या वाजून अभिनंदन करा. एक अतिशय कर्तव्यदक्ष असा एक चीफ ऑफिसर, कारण आता काय सध्या तेच या शहराचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे काय बीडीओ तिकडे पंचायत समितीमध्ये आणि सीओ तुम्ही इकडे. आता कधी निकाल निवडणूक लागतील काय आम्हालाही माहित नाही. पण ठीक आहे, जरी लोकप्रतिनिधी असो नसो, शेवटी अधिकारी जर जनमानसामध्ये काम करणारा असला तर लोकांना काय काम होण्याची कारण नाही, लोकांना काय लाभ मिळण्याची कारण नाही, लोकांना काय माझ्यावर अन्याय कोणी होता कामा नाही. या पद्धतीचं काम आज या नगरपालिकेच्या माध्यमातून चाललंय. मला आनंद आहे की नगरपालिकेचा आमचा सगळा कर्मचारी अधिकारी वर्ग सुद्धा अतिशय पोटतिडकीनं जवळजवळ 4 वेळा सीओ माझ्याकडे आले, रावसाहेब आपल्याला हे करायचं, आपल्याला ते करायचंय, असं हे करा ते करा. काल सुद्धा आले माझ्याकडे. मी तळमळ आहे की बाबा हे येतंय सगळं, हे शहरातून आपण करू. आता आपली पुन्हा एक 25 कोटीची फाईल या इंदापूर शहराच्या विकासाकरता सीएम कडे गेलेली आहे. कदाचित ती लवकर आपल्याला मान्यता मिळेल. अनेक योजना आपल्याकडे आहेत, ज्या योजना या शहराच्या विकासाकरता आपल्याला मित्रांनो या ठिकाणी कराव्या लागतील. त्यामुळे अधिक आपला वेळ न घेता पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे, हा तुमचा कार्यक्रम आहे, त्या तुमच्या योजना आहेत. कृपा करून थोडा आळस झटका, माहिती घ्या. कुणी अडाणी राहिलेलं नाही, कुणी अशिक्षित नाही. त्या सगळ्या स्टॉलची माहिती घ्या, परिपत्रक घ्या, जावा कार्यालयामध्ये माहिती उपलब्ध करून घ्या. आणि आपण कोणत्या स्कीम मध्ये बसतोय याचा अभ्यास आपण करा आणि त्याचा फायदा घ्या. एवढंच आव्हान या ठिकाणी करतो. गरीब माणसाचा, सर्वसामान्य माणसाचं आर्थिक जीवन ज्यावेळेस समृद्धीला लागतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा आनंद मिळतो. परवा मी एका याच्यामध्ये बातमी वाचली की 13,89,00,000 संख्या ही दारिद्र्यरेषेखालच्या वरती कुटुंब आली. म्हणजे ह्या देशाची लोकसंख्या 138 कोटी आहे. त्या 138 कोटीमध्ये 13 कोटी लोक अशी होते की दारिद्र्यरेषेखालच्या एकदम खालच्या स्तरावर होते. पण आज ह्या सगळ्या योजनेचा लाभ मिळत गेल्यामुळं आज त्यांचं जीवन, मी म्हणत नाही की फार मोठा अगदी श्रीमंत झाले, पण किमान 2 वेळचं अन्न, राहायला घर, अंगावरती वस्त्र
आणि मुलांना शिक्षणासाठी व्यवस्था, या साध्या साध्या मूलभूत स्वातंत्र्यानंतर त्याचा जो अधिकार आहे त्याला त्या या माध्यमातून प्राप्त होत आहे. आणि मग उद्याच्या 26 जानेवारीला 75वा प्रजासत्ताक दिन आपण या ठिकाणी साजरा करतोय. आणि 2047ला आता त्यावेळेस कोण राहतील कोण जातील तो आता त्याचा आयुष्याचा भाग आहे. पण निश्चितपणाने येणाऱ्या पुढच्या 25 वर्षामध्ये ज्यावेळेस 2047 आपण याचा विचार करू त्यावेळेस आपला भारत हा $5 ट्रिलियन इकॉनॉमी ज्याला म्हणतो आपण, ही जगातली आज आपण 4 नंबरला आहोत. पण येणाऱ्या पुढच्या 10 वर्षामध्ये जगातल्या अर्थकारणामध्ये आपली इकॉनॉमी ही जगातली नंबर 1 ची इकॉनॉमी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती कशातनं होणार आहे तर तुमच्या प्रगतीतून होणार आहे. तुमची प्रगती झाली तर देशाची प्रगती होणार आहे. नुसती देशाची प्रगती तशी होत नाही. आणि म्हणून लोकशाहीमध्ये या खंडप्राय देशामध्ये या पद्धतीचं काम आपल्याला करावं लागतं आणि ते चांगलं काम या ठिकाणी चालू आहे. पुन्हा एकदा एक चांगला कार्यक्रम नगरपालिकेने या ठिकाणी घेतला. जी आमची टीम आलेली आहे सगळी, दूरदर्शनची टीम आहे, आकाशवाणीची टीम आहे, पब्लिसिटी डिपार्टमेंटची टीम आहे, माहिती आणि जनसंपर्क विभागातले अधिकारी कर्मचारी आहेत. ही सगळी माणसं गेले 20-20, 30-30, 40-40 वर्ष रात्रंदिवस समाज प्रबोधन करण्याचं या ठिकाणी काम करतात. मला आठवतंय या सगळ्या लोकांच्या बरोबर आम्ही सत्तेमध्ये असताना, सरकारमध्ये असताना सुद्धा सातत्यानं एकत्रपणानं काम केलेलं आहे. आणि म्हणून ती तळमळ आहे, जिद्द आहे. आणि म्हणून आपल्या शहराचा चेहरा मोहरा गरीब माणसाचा बदलावा एवढीच आज या संकल्पाच्या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा नगरपालिकेला शिवून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.